सुंदर असा गोड असा या भगवान शिवाचं महत्व सांगणारा सुंदर असा अभंग आहे। या ठिकाणी पैठण या गावचे जे पैठण प्रत्येक संतांचं एक धाम बनलं गेलेले ते कशामुळे तर या एकनाथांच्या भक्तीमुळे। आता मला याच्यातली काही माहिती नाही कारण माझ्या समोर सर्वजण या ठिकाणी ज्ञानी आहात, पण माझ्या बुद्धीला ज्याप्रमाणे या ठिकाणी सुचत असं या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न एक छोटासा प्रयत्न करते। जे ज्ञानेश्वर जे एकनाथ महाराज आहेत, हे एकनाथ महाराजांनी या पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती करत असताना एवढं म्हणजे एवढं ज्ञान प्राप्त झालं, त्यांना एवढं ज्ञान प्राप्त झालं की आपण ज्या भगवंताची या ठिकाणी भक्ती करतो, ज्या भगवंताचं अखंड नामस्मरण करतो, मग त्यांना या ठिकाणी त्यांचे गुरु कोण असतील, आद्य गुरु कोण असतील आणि या ठिकाणी त्यांना कसं या ठिकाणी ते दोन्ही कोण असतील असा प्रश्न ज्यावेळेस पडला त्यावेळेस त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा वाटलं की आपल्या भक्ताचा हा छोटासा प्रश्न आहे, पण पांडुरंगाने काय केलं, जागेवर असताना लागलीच लगेच भगवान शिव परमात्म्याचं स्वरूप दाखवलं आणि लगेच विठ्ठलाचं दाखवलं। म्हणजे स्वतः या एकनाथ महाराजांच्या लक्षामध्ये आलं की बाबा खरोखरच हे दोन्ही एकच आहेत, एकच परमात्मा आहे आणि मूळ म्हणजे कोण आहेत तर भगवान शिव परमात्मा आहेत। याच्यामध्ये त्यांना कळलं कशामध्ये, कारण भगवान शिव कसे आहेत खूप वेळे त्यांनी सांगितलं, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती। कारण अगोदर भगवान शिव परमात्मा कसे अगोदर स्वतः या ठिकाणी सृष्टीचे निर्माते आहेत। या ठिकाणी आपण शिवकथेमध्ये पाहतो की ब्रह्मदेवाने या ठिकाणी सृष्टीची निर्मिती केलेली, भगवान विष्णूने पालन केलेले आणि भगवान शिव हे संहार करतात। पण प्रत्येक जीवाची उत्पत्ती अगोदर कोणी केली तर भगवान शिवाने काय केलेले, अगोदर ब्रह्मदेवाची आणि भगवान विष्णूची सुद्धा या ठिकाणी प्रकटतेने स्वतः या ठिकाणी केलेले। आधी शक्ती ते आहेत आणि भगवान शिव कसे आहेत तर भोळे आहेत। एकनाथ महाराज सांगतात की बाबा खरं या पंढरीच्या पांडुरंगाची भरपूर अशी भक्ती केली तरी पांडुरंग तर आपल्या सोबत असतोच, पण या ठिकाणी कसं भक्ती करावी लागते, एकनिष्ठ आणि सतत अखंड भक्ती करावी लागते। पण भगवान शिव कसा आहे तर भोळा आहे, म्हणून ते म्हणतात खूप भोळा आहे। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती। एकनाथ महाराज सांगतात की बाबांनो शिव तर भोळा आहेच आहे, पण तो कसा आहे, चक्रवर्ती आहे। चक्रवर्ती म्हणजे या त्रिभुवनाचा स्वामी आहे, म्हणजेच या विश्वाचा मालक आहे, म्हणजेच राजा आहे। आणि हे त्रिभुवनामध्ये जे देव आहेत, जे गण आहेत, शिवगण असतील, कोणी सर्व गण असतील, आपण असाल हे कोण आहेत तर या ठिकाणी त्याचे आपण प्रधान म्हणायला काही, त्यांचे शिष्य म्हणायला काही हरकत नाही, कारण अगोदर भगवान शिव हे सर्वांचा राजा आहे। म्हणून या ठिकाणी ते म्हणतात बाबा एवढं श्रेष्ठ आहे तेवढे श्रेष्ठ आहे। आणि अशा या भगवान शिवाचे जे पाय आहेत, त्यांचे जे स्वरूप आहे हे माझ्या चित्तामध्ये अखंड आहे। आणि जर भगवान शिवाचं अखंड नामस्मरण केलं, वाचे वदता शिवनाम तयाला बाधे हृदय काम। एकनाथ महाराज म्हणू लागले बाबा अगोदर कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापर युगामध्ये काम क्रोध मोह याच्यामध्ये लोक जास्त पडत नव्हते, पण या कलियुगामध्ये त्यांना कळून चुकलं होतं या कलियुगामध्ये याची वाढ होणार आहे, या भक्तीमध्ये खंड होणार आहे। म्हणून भगवान शिवाचं जर तुम्ही सहज जरी नाम घेतलं तर या ठिकाणी काय होणार आहे, तयानं बाधे काम क्रोध। या ठिकाणी कसल्याही
मनामध्ये क्रोध निर्माण होणार नाही, तर या ठिकाणी आपलं मन स्थिर होणार आहे. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. एकनाथ महाराज सांगतायत बाबा ना, या कलियुगामध्ये धर्म काय आहे, अर्थ काय आहे, काम काय आहे, मोक्ष काय आहे याचं ज्ञान नसणार आहे. आणि हे जे ज्ञान सांगणारे जे हे संत आहेत ते अगोदर भक्ती करून या ठिकाणी स्वतः त्यांनी अनुभव घेतला आणि पुन्हा आम्हाला या ठिकाणी धर्माचं या ठिकाणी धर्म काय असतो, धर्माप्रमाणे कसं वागलं पाहिजे, हे जे अर्थ म्हणजेच पैसा, या पैशाचा आपण कसा वापर केला पाहिजे, काम म्हणजे आपण काम पीडित न होता या ठिकाणी मोक्षाच्या प्राप्तीपर्यंत कसं केलं पाहिजे, हे कधी कळतं ज्यावेळेस आपण भगवान शिवाला पाहू. त्या भगवान शिवाला पाहण्याचा छंद आपल्या मनामध्ये लागेल आणि मग मात्र पुढे जाऊन एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी शिव निवारी कडे काळाचा भेद. एकनाथ महाराज सांगतायत बाबांनो, भगवान शिवाचं जर तुम्ही अखंड नामस्मरण केलं तर या ठिकाणी काय होतं, तर तुमचं असणारं हे जन्म मरण जे फेऱ्या आहेत, हा जो 84 लक्ष जन्मीचा जो फेरा आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागणार नाही, पुन्हा पुन्हा नरक यातना सहन करावे लागणार नाहीत. तर याच जन्मामध्ये याच देहामध्ये आपण भगवान शिवाला प्राप्त करून मोक्षाची जन्म Yeah.